जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 18 बहुजिनसी. समास 7 जनस्वभाव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आता जनस्वभाव निरूपण नाम या समासामध्ये समर्थांनी सामान्य माणसाच्या स्वभावाचं अत्यंत वास्तव आणि खोल निरीक्षण केलं आहे. माणूस देवाकडे काय मागतो, कष्ट का टाळतो, आळसामुळे जीवन कसं नष्ट होतं, विवेकाचं महत्त्व काय आहे आणि फक्त बोलण्यात व कृतीत काय फरक असतो, हे समर्थ अत्यंत स्पष्टपणे सांगतात. या समासात समर्थ एक कठोर पण सत्य आरसा दाखवतात. जो माणूस कष्ट न करता फळ अपेक्षित ठेवतो, विचार न करता बोलतो आणि विवेकाशिवाय जगतो, तो स्वतःच स्वतःच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. पण जो विवेक, कष्ट, दूरदृष्टी आणि परमार्थ यांचा स्वीकार करतो, तोच जीवन सार्थक करतो. हा समाज फक्त अध्यात्म शिकवत नाही, तर जीवनातील यश, अपयश, आळस, प्रयत्न आणि आत्मकल्याण यांचं गहन तत्वज्ञान सांगतो. जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. आता समर्थ सुरुवातीलाच सामान्य माणसाच्या मनातील एक मोठं सत्य सांगतात. जनाचा लालची स्वभाव म्हणजे नेहमी काहीतरी मिळवण्याची इच्छा लोकांची असते. माणसाचं मन सहज समाधानी राहत नाही. त्याला सतत काही ना काही हवं असतं. मग ते पैसा, मान, सन्मान, सुख, यश, सत्ता, प्रसिद्धी या गोष्टींच्या मागे तो सतत धावत असतो. समर्थ सांगतात, ही लालसा फक्त संसारापुरती मर्यादित राहत नाही, तर माणूस देवाकडेही त्याच्या भावनेनं जातो. म्हणजे देवावर प्रेमापेक्षा स्वतःच्या इच्छा पूर्ण हव्यात ही भावना अधिक असते. आरंभी म्हणती देव, म्हणजे समर्थ म्हणतात, अडचण आली, दुःख आलं, भीती निर्माण झाली की माणूस लगेच देवा देवा करायला लागतो. सुखात असताना देव आठवत नाही, पण संकट आलं की देवाची आठवण होते. यातून समर्थ माणसाचा स्वभाव दाखवतात. अनेकांची भक्ती ही स्थिर नसते, तर परिस्थितीनुसार ती बदलणारी असते. जेव्हा गरज असते तेव्हा भक्ती आणि काम झाले की पुन्हा विसर. समर्थांना अशी वरवरची भक्ती मान्य नाही, कारण खरी भक्ती ही सुखदुःखात सारखीच असते. म्हणजे मला काही देव. इथे समर्थ अत्यंत सूक्ष्म गोष्ट सांगतात. अनेक लोक देवाकडे जातात, पण मनात एकच विचार असतो, देवा मला काहीतरी दे. कोणाला पैसा हवा, कोणाला नोकरी, कोणाला आरोग्य, कोणाला यश, कोणाला संकटातून सुटका. म्हणजे भक्तीपेक्षा मागणंच जास्त असतं. देवाला साधन बनवलं जातं आणि इच्छा पूर्ण करणं हेच भक्तीचं उद्दिष्ट होतं. समर्थ सांगतात, जोपर्यंत भक्ती फक्त मागण्यासाठी आहे, तोपर्यंत आत्मिक प्रगती होणार नाही. ऐसी वासना. वासना म्हणजे मनातील तीव्र इच्छा. समर्थ सांगतात, भक्तीच्या मागेही अनेकदा इच्छा, अपेक्षा आणि स्वार्थ लपलेला असतो, पण पूर्णपणे निस्वार्थ नसतं. मन हे नेहमी निस्वार्थ पाहिजे. म्हणून माणूस देवाकडे व्यवहाराने पाहतो. मी तुला नमस्कार करतो, तू मला सुख दे. ही खरी भक्ती नसून देवाशी केलेला व्यवहार आहे. समर्थ सांगतात, जोपर्यंत मनातील वासना कमी होत नाही, तोपर्यंत खरी शांतता मिळत नाही. खरी भक्ती म्हणजे देवावर प्रेम, समर्पण आणि अंतःकरण शुद्ध करणं. आता समर्थ सांगतात, सामान्य माणूस अनेकदा देवाकडे स्वार्थ आणि अपेक्षाने जातो. पण खरी भक्ती ही फक्त मागण्यात नसून निस्वार्थ प्रेम, समर्पण आणि अंतर्मन शुद्ध करण्यात आहे. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसेच काहीच सेवा न करिता स्वामीस मागती. आता काहीच भक्ती केली नसता. आता समर्थ वेळेत माणसाच्या भक्तीवर अत्यंत थेट भाष्य करतात. समर्थ म्हणतात, अनेक लोक प्रत्यक्षात भक्ती करत नाहीत. ना नामस्मरण, ना साधना, ना मनशुद्धी, ना देवाविषयी प्रेम. जीवनात देवासाठी वेळ नाही, धर्मासाठी आचरण नाही आणि अंतःकरणात श्रद्धेची स्थिरता नाही. पण तरीही मनात अपेक्षा मात्र खूप असतात. समर्थ इथे बाह्य पूजा नव्हे, तर अंतर्मनातील खरी भक्ती अभिप्रेत ठेवतात. कारण भक्त देवळात जाणं म्हणजे भक्ती नाही. मन, वाणी आणि आचरणातून देवाशी जोडणे ही खरी भक्ती आहे. आणि इच्छिती प्रसन्नता. समर्थ म्हणतात, भक्ती नसतानाही लोकांना देव प्रसन्न व्हावा असं वाटतं. म्हणजे प्रयत्न नाही, समर्पण नाही, पण फळ मात्र हवं. लोक म्हणतात, देवानं माझं काम करावं, माझं संकट दूर करावं, मला सुख द्यावं, पण स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी नसते. समर्थ इथे एक मोठं तत्व सांगतात, कारणाशिवाय परिणाम मिळत नाही. जसं शेती न करता पीक मिळत नाही, तसंच भक्तीशिवाय ईश्वरी कृपा अनुभवता येत नाही. जैसे काहीच सेवा न करिता. आता समर्थ आता सुंदर दृष्टांत ठेवतात. समजा एखादा सेवक आपल्या स्वामीची कोणतीही सेवा करत नाही. ना निष्ठा, ना काम, ना समर्पण. तो स्वामीसाठी काहीच करत नाही. पण तरीही त्याला मोठं बक्षीस, मान किंवा कृपा हवी असते. हे किती विचित्र दिसतं.
तसेच अनेक लोकांची देवाशी नातं असतं. देवासाठी साधना नाही, आचरण नाही, पण अपेक्षा मात्र मोठ्या. स्वामीस मागती. समोर म्हणतात लोक सतत मागत राहतात देवाकडे. फक्त मागणं असतं. हे दे, ते दे, संकट दूर कर, यश दे. पण स्वतःचा स्वभाव बदलण्याची, विवेक वाढवण्याची किंवा भक्ती करण्याची तयारी नसते. खरी भक्ती म्हणजे फक्त मागणं नव्हे, तर स्वतःला ईश्वरासमोर नम्रपणे अर्पण करणं होय. जो फक्त मागत राहतो, त्याचं मन कधी शांत राहत नाही. कारण इच्छा वाढतच राहतात. समर्थ सांगतात, भक्ती हे व्यवहार नसून ती प्रेम, श्रद्धा आणि अंतर्मनाची शुद्धता आहे. आता शेवटी समर्थांना काय सांगायचं या ओवीतून? भक्ती, साधना आणि समर्पण नसताना देवाकडून कृपा अपेक्षित ठेवणं चुकीचं आहे. खरी भक्ती ही फक्त मागण्यात नसून श्रद्धा, सेवा आणि अंतःकरणातील प्रामाणिकपणामध्ये आहे. कष्टेविन फळ नाही, कष्टेविन राज्य नाही, केल्याविन होत नाही साध्य जनी. कष्टेविन फळ नाही. समर्थ या ओवीत जीवनात अत्यंत मूलभूत सत्य सांगतात. समर्थ म्हणतात, कष्टाशिवाय कोणतंच फळ मिळत नाही. माणसाला यश हवं असतं, सुख हवं असतं, पैसा, मान, प्रगती हवी असते. पण त्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न मात्र अनेकांना करायचे नसतात. समर्थ स्पष्ट सांगतात, जगात कोणतीही मौल्यवान गोष्ट सहज मिळत नाही. शेतकरी मेहनत करतो तेव्हा पीक येतं. विद्यार्थी अभ्यास करतो तेव्हा ज्ञान मिळतं. साधक साधना करतो तेव्हा आत्मशांती मिळते. म्हणून कष्टाशिवाय फळाच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे वास्तवापासून दूर जाणं आहे. कष्टेविना राज्य नाही. इथं राज्य म्हणजे फक्त सिंहासन किंवा सत्ता नाही, तर जीवनातील मोठं यश. समर्थ म्हणतात, मोठेपण, यश, प्रतिष्ठा किंवा सामर्थ्य हे अचानक मिळत नाही. त्यामागे संघर्ष असतो, संयम लागतो, त्याग लागतो आणि अधिक मेहनत करावी लागते न थकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य सहज मिळवलं नाही. त्यासाठी संकट, युद्ध, त्याग आणि अखंड प्रयत्न केले. म्हणून समर्थ सांगतात, जो माणूस कष्ट टाळतो, तो मोठं कार्य घडवू शकत नाही. केल्याविना होत नाही. समर्थ इथे अत्यंत थेट संदेश देतात. फक्त विचार करून, इच्छा करून किंवा बोलून काहीही साध्य होत नाही. मला यश मिळावं असं म्हणणं सोपं आहे, पण त्यासाठी कृत्य आवश्यक आहे. अनेक लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात, स्वप्न पाहतात, योजना करतात, पण प्रत्यक्ष काम करत नाहीत. समर्थ सांगतात, कृतीशिवाय कोणतेही परिवर्तन होत नाही. जगात परिणाम हा कृतीतूनच निर्माण होतो. साध्य जनी. साध्य म्हणजे उद्दिष्ट पूर्ण होणं. समर्थ सांगतात, या जगात कोणतेही ध्येय साध्य करायचं असेल, तर प्रयत्न, कष्ट आणि सातत्य आवश्यक आहे. आध्यात्मिक जीवन असो, संसार असो, ज्ञान असो किंवा यश, या सर्व ठिकाणी परिश्रमाशिवाय प्रगती होत नाही. जो माणूस प्रयत्न करतो तोच पुढे जातो आणि जो फक्त इच्छा करत बसतो तो तेथेच राहतो. समर्थ सांगतात, कष्ट, प्रयत्न आणि कृतीशिवाय कोणतेही यश किंवा फळ मिळत नाही. फक्त इच्छा करून जीवन बदलत नाही, तर सातत्यपूर्ण परिश्रमामधूनच मोठं कार्य साध्य होतं. आळसे काम नसते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन. आता आळसे काम नसते. समर्थ या ओवीत आळसाच्या विनाशकारी स्वभावाबद्दल सांगतात. समर्थ म्हणतात, आळशी माणसाकडून कोणतंही मोठं किंवा चांगलं काम घडत नाही. आळस फक्त शरीराचा नसतो, तर मनाचाही असतो. काही लोक काम पुढे ढकलतात, निर्णय टाळतात, प्रयत्न करण्याची कारणं शोधतात. त्यांना बदल हवा असतो, यश हवं असतं, पण त्यासाठी आवश्यक हालचाल करायची नसते. समर्थ सांगतात, आळस माणसाचा शक्ती, वेळ आणि क्षमता हळूहळू नष्ट करतो. जो माणूस सतत उद्या करू म्हणतो, त्याचं आयुष्य तिथंच निघून जातं. हे तो प्रत्यय असं येते. म्हणजे समर्थ म्हणतात, ही गोष्ट अनुभवातून स्पष्ट दिसते. जगात ज्या लोकांनी मेहनत केली, त्यांची प्रगती झाली आणि जे आळशी राहिले, ते मागे पडले. हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. कारण जीवनात प्रत्येकजण हे पाहत असतो. विद्यार्थी अभ्यास टाळतो तर अपयश येतं. शेतकरी मेहनत नाही केलं तर पीक नाही येत. साधकाने साधना नाही केली तर त्याला मन शांत राहत नाही. म्हणून समर्थ सांगतात, आळसाचं फळ नेहमी रिकामेपण आणि दुःखच असतं. कष्टाकडे चुकाविते. समर्थ येथे आळशी माणसाचा खरा स्वभाव दाखवतात. असा माणूस नेहमी कष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. काम कसं टाळता येईल, जबाबदारी कशी पुढे ढकलता येईल, त्याचाच तो विचार करत राहतो. त्याला आराम हवा असतो, पण प्रगतीसाठी लागणारे कष्ट नको असतात. समर्थ सांगतात, कष्ट टाळणारा माणूस स्वतःचं नुकसान करून घेतो. कारण जगात प्रत्येक यशामागे परिश्रम असतात. हीन जन. हीन म्हणजे खालच्या दर्जाची वृत्ती असलेला. समर्थ येथे माणसाचा अपमान करत नाही, तर त्याच्या वृत्तीचं वर्णन करतात. जो माणूस स्वतःची क्षमता असूनही आळसात आयुष्य घालवतो, प्रयत्न टाळतो आणि कष्टांपासून पळतो, तो स्वतःला स्वतःच दुर्बल बनवून टाकतो. कारण मानव जन्म हा कर्मासाठी आहे, निष्क्रिय राहण्यासाठी नाही. समर्थ म्हणतात, जो कष्टाला मित्र मानतो, तोच खरा जीवनात उंच जातो. समर्थ म्हणतात शेवटी, आळसामुळे माणसाचं जीवन निष्फळ होतं. जो कष्ट टाळतो, तो प्रगतीपासून दूर जातो. खरं यश आणि समाधान हे प्रयत्न, शिस्त आणि परिश्रमामधूनच मिळतात.
आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिते. आधी आळसे सुखावती, त्यासे पुढे दुःख. आता आधी कष्टाचे दुःख सोसिती. आता समर्थ अवैध जीवनातील एक अटळ नियम सांगतात. समर्थ म्हणतात जे लोक सुरुवातीला कष्ट सहन करतात, संयम ठेवतात, प्रयत्न करतात, तर तेच पुढे मोठं सुख अनुभवतात. कष्ट करताना त्रास होतो, थकवा येतो, त्याग करावा लागतो, कधी अपयश येतं. पण जो माणूस स्वतः सगळ्याला न घाबरता प्रयत्न करत राहतो, तो स्वतःचं भविष्य घडवतो. विद्यार्थी रात्रभर अभ्यास करतो, खेळाडू कठोर सराव करतो, शेतकरी उन्हात राबतो, साधक साधना करतो. तेव्हा सुरुवातीला कष्ट करतात, पण हाच संघर्ष पुढे आनंद आणि यश निर्माण करतो. ते पुढे सुखाचे फळ भोगते. समर्थ म्हणतात, कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही. जो माणूस संयमाने प्रयत्न करतो, त्याला योग्य वेळी यश, समाधान आणि स्थैर्य मिळतं. जीवनात मोठं सुख अचानक मिळत नाही. त्यामागे पूर्वी केलेली मेहनत असते. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागचा यशामागचा संघर्ष दिसत नाही. समर्थ सांगतात, आजच कष्टमय जीवन उद्याचं सुख निर्माण करतं. आधी आळसे सुखावते. इथे समर्थ आळशी माणसाचा स्वभाव दाखवतात. असा माणूस सुरुवातीला आराम निवडतो, काम टाळतो, जास्त झोपणं, जबाबदारीपासून पळणं, क्षणिक सुखात राहणं, हे त्याला आनंदासारखं वाटतं. त्याला वाटतं आता आराम करू, नंतर पाहू. पण हा आराम हळूहळू त्याची शक्ती, वेळ आणि कष्ट म्हणजे संधी नष्ट करतो. क्षणिक सुखासाठी तो भविष्याचं नुकसान करत राहतो. त्याशी पुढे दुःख. समर्थ म्हणतात, जो माणूस सुरुवातीला आळस निवडतो, त्याला पुढे दुःख भोगावं लागतं. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होतो. अभ्यास न केलेला विद्यार्थी, काम न केलेला माणूस, साधना न केलेला साधक हे पुढे दुःख अनुभवतात. आळस सुरुवातीला सुखासारखा वाटतो, पण शेवटी तो दुःखाचं कारण बनतो. म्हणून समर्थ सांगतात, क्षणिक सुखापेक्षा दीर्घकालीन कल्याण महत्त्वाचं आहे. समर्थ म्हणतात, सुरुवातीचे कष्ट पुढे सुख आणि यश देतात, पण सुरुवातीला आळस पुढे दुःख आणि पश्चाताप निर्माण करतो. क्षणिक आरामापेक्षा प्रयत्न आणि संयम निवडणारा माणूसच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. एहलोक अथवा परलोक, दोहीकडे सारखाच विवेक. दीर्घसूचनेचे कौतुक कळले पाहिजे. आता समर्थ यावेत संसार आणि अध्यात्म या दोन्ही जीवनांचा अत्यंत गहन विचार सांगतात. इहलोक म्हणजे हा संसार, दैनंदिन जीवन, व्यवहार, कुटुंब, पैसा, जबाबदाऱ्या आणि समाज. परलोक म्हणजे आध्यात्मिक कल्याण, आत्मोन्नती, मोक्ष आणि मृत्यूनंतरचं कल्याण. समर्थ सांगतात, माणसाने फक्त संसाराचाच विचार करू नये किंवा फक्त परलोकाच्याच मागे लागू नये. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जीवन कसं जगावं, की संसारही नीट चालावा आणि आत्माचंही कल्याण व्हावं. फक्त पैसा कमावून उपयोग नाही. जर मन शांत असेल तर काही फायदा नाही. आणि फक्त अध्यात्माच्या नावाखाली जबाबदाऱ्या टाळणं योग्य नाही. समर्थ संतुलित जीवन शिकवतात. दोन्हीकडे सारिकाच विवेक. समर्थ म्हणतात, संसारात आणि अध्यात्मात दोन्हीकडे विवेक आवश्यक आहे. संसारात विवेक नसेल तर माणूस लोभ, मोह आणि चुकीच्या निर्णयात अडकतो. अध्यात्मात विवेक नसेल तर अंधश्रद्धा, दिखावा किंवा खोट्या मार्गावर चालण्याचा धोका असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता आवश्यक आहे. कुठे बोलायचं, कुठे शांत राहायचं, काय योग्य, काय अयोग्य, काय तात्पुरतं आणि काय शाश्वत हे ओळखणं म्हणजे विवेक. समर्थ म्हणतात, विवेकाशिवाय ना संसार सुखाचा होतो, ना अध्यात्म सफल होतं. दीर्घसूचनेचं कौतुक. आता दीर्घसूचना म्हणजे दूरदृष्टी, भविष्याचे विचार आणि परिणामांचा अंदाज. सामान्य माणूस फक्त आजचा विचार करतो. त्याला तात्काळ सुख हवं असतं, पण विवेक माणूस पुढचा विचार करतो. आज केलेली कृती उद्या काय फळ देईल, आजचा आळस पुढे काय नुकसान करेल, आजचं चांगलं कर्म पुढे कसं उपयोगी पडेल याचा तो विचार करतो. समर्थ म्हणतात, ही दूरदृष्टी अत्यंत मौल्यवान आहे. जो माणूस दूरचा विचार करतो तो संकटांपासून वाचतो. कळले पाहिजे. समर्थ शेवटी सांगतात, हे फक्त ऐकून उपयोग नाही, तर समजले पाहिजे आणि जीवनात उतरलं पाहिजे. अनेक लोक ज्ञान ऐकतात, पण त्यानुसार जगत नाहीत. खरं शहाणपण म्हणजे जीवनात विवेक, संतुलन आणि दूरदृष्टी आणणं. समर्थ म्हणतात, जे माणूस संसार आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी विवेकाने जगतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी आणि शांत होतो. समर्थाने यावेतून काय संदेश सांगायचा होता? तर संसार आणि अध्यात्म या दोन्ही जीवनात विवेक आणि दूरदृष्टी आवश्यक आहे. फक्त आजचा विचार न करता भविष्य, आत्मकल्याण आणि परिणाम यांचा विचार करून जगणं हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे. मेळविती तितके बक्षिती, ते कठीण काळीन मरून जाते. दीर्घसूचनेने वर्तती तेची भले. आता मेळवते तितके बक्षिते. समर्थ येथे दोन प्रकारच्या माणसाची तुलना करतात. पहिला प्रकार जो फक्त आजच जगतो. असा माणूस जे मिळेल ते लगेच खर्च करतो. भविष्याचा विचार न करता साठवण, नियोजन किंवा बचत यांची सवय त्याला नसते. त्याचं जीवन आज मिळालं तर ते आजच संपवायचं अशा वृत्तीचं असतं. समर्थ म्हणतात, अशा माणसाची दूरदृष्टी नसते, म्हणून ते नेहमी अस्थिर असतो. ते कठीण काळी मरून जाती.
समर्थ पुढे कठोर सत्य सांगतात. जे लोक फक्त वर्तमानावर जगतात आणि भविष्याचा विचार करत नाहीत, ते कठीण काळात अडचणीत येतात. कारण संकट आले की तयारी नसते. पैसा संपलेला असतो, संचय नसतो आणि मनही अस्थिर होतं. समर्थ तिथे मरण शब्द वापरतात. तो फक्त शारीरिक नाही, तर आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नाशाचा संकेत आहे. म्हणजे दूरदृष्टी नसल्यामुळे आयुष्य कोसळतं. दीर्घसूचनेने वर्तते. येथे समोर दुसरा मार्ग दाखवतात. दीर्घ सूचना म्हणजे दूरचा विचार, नियोजन आणि भविष्याची तयारी. जो माणूस आजच्या सोबत उद्याचाही विचार करतो, तो योग्य निर्णय घेतो. तो खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवतो. कष्ट करून साठवतो आणि संकटासाठी तयार राहतो. असा माणूस अचानक येणाऱ्या अडचणींमध्ये टिकतो. त्याची भले. समोर शेवटी स्पष्ट सांगतात, खरा भला किंवा शहाणा माणूस तोच आहे, जो फक्त क्षणिक सुखावर नाही, तर दीर्घकालीन विचारावर जगतो. असा माणूस कधीही पूर्णपणे कोसळत नाही. समर्थाने ह्या ओळीतून काय सांगायचं होतं? फक्त आजच्या सुखावर जगणारा माणूस संकटात कोसळतो. पण जो दूरदृष्टीने विचार करून नियोजन करतो, तोच जीवनामध्ये स्थिर, सुरक्षित आणि यशस्वी राहतो. इहलोकींचा संचितार्थ, परलोकींचा परमार्थ, संचिते विन व्यर्थ जीत मेले. आता समर्थ येथे माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठं सत्य उलगडतात. इहलोकीचा म्हणजे जग, आजचं जग, जीवन, व्यवहार, कुटुंब, काम, समाज. संचितार्थ म्हणजे साठवलेलं, जमवलेलं, निर्माण केलेलं. समर्थ म्हणतात, या जगात माणूस सतत काही ना काही साठवत असतो. मग तो पैसा, ज्ञान, अनुभव, संपत्ती, नाती किंवा कर्म असतात. पण प्रश्न असा नाही की माणूस किती मिळवतो. प्रश्न असा आहे की तो काय संचित करतो आणि कशासाठी करतो. जर हे संचित फक्त भोगासाठी किंवा दिखाव्यासाठी किंवा अहंकारासाठी असेल, तर ते आयुष्य पूर्ण अपूर्ण राहतं. परलोकींचा परमार्थ. परलोक म्हणजे फक्त मृत्यूनंतरचं जग नाही, तर आत्म्याची पुढची अवस्था, अंतःकरणाची उंची. परमार्थ म्हणजे आत्मकल्याण, सत्य, धर्म आणि शाश्वत मूल्य. समर्थ सांगतात, खरं जीवन फक्त संसारापुरतं मर्यादित नाही. जर माणूस फक्त पैसा, सुख आणि भौतिक गोष्टींसाठी जगला, तर तो एका मर्यादित वर्तुळात अडकतो. पण जर त्याने परमार्थ समजून घेतला, म्हणजे सत्य, विवेक, दया, शुद्ध आचरण, तर त्याचं जीवन उंच होतं. संचिते विन व्यर्थ. इथे समर्थ अत्यंत कठोर सांगतात. संचित म्हणजे योग्य कर्म, योग्य विचार, योग्य मूल्य यांचा साठा. जर माणसाने आयुष्यभर काहीच चांगलं निर्माण केलं नाही, ना ज्ञान, ना विवेक, ना सदाचार, तर त्याचं जीवन रिकामं ठरतं. तो जगतो पण आतून रिकामा असतो. अशा जीवनाला समर्थ व्यर्थ म्हणतात. म्हणजे फक्त जगणं पुरेसे नाही, जगणं अर्थपूर्ण असलं पाहिजे. जीत मेले. समर्थ येथे अत्यंत गोड पण खोल विधान करतात. जीत मेले म्हणजे जिवंत असतानाही मृत समजणं. जो माणूस फक्त भोग, आळस आणि अज्ञानात जगतो, त्याच्या जिवंतपणाचा आत्मा राहत नाही. शरीर चालतं, पण विचार मरतात. श्वास असतो, पण उद्देश नसतो. अशा जीवनाला समर्थ जिवंत मृत्यू म्हणतात. मग समर्थ काय सांगतात? फक्त संसारात कमावणं म्हणजे जीवन नाही. खरं जीवन तेच, जिथे मन, विचार आणि कर्म यांचा शुद्ध संचय तयार होतो. जो फक्त भोगासाठी जगतो, त्याचं जीवन रिकामी राहतं. पण जो परमार्थ आणि विवेकासाठी जगतो, त्याचं जीवन अर्थपूर्ण होतं. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा. आता एकदा मेल्याने सुटेना. समर्थ येथे जीवन मृत्यूच्या बाह्य संकल्पनेपलीकडे जाऊन एक खोल आध्यात्मिक सत्य सांगतात. माणूस अनेकदा समजतो की मृत्यू म्हणजे सर्व दुःखांचा शेवट. पण समर्थ म्हणतात, फक्त शरीराचा मृत्यू झाला तरीही समस्या संपत नाहीत. कारण अंतःकरणातील वासना, कर्मसंस्कार आणि अज्ञान हे पुढेही परिणाम देत राहतात. म्हणूनच एकदा मेल्यानंतर सुटका झाली अशी समजूत चुकीची आहे. पुन्हा जन्मोजन्मी यातना. समर्थ येथे कर्म सिद्धांत स्पष्ट करतात. माणसाचे विचार, इच्छा, आसक्ती आणि कर्म हे फक्त एका जन्मापुरते मर्यादित राहत नाहीत. ते संस्कार स्वरूपात पुढील जन्मामध्ये चालू राहतात. म्हणूनच जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत जन्म-मृत्यूचा प्रवास थांबत नाही. यातना म्हणजे फक्त शारीरिक दुःख नाही, तर मानसिक अस्थिरता, असमाधान आणि अज्ञानाची पुनरावृत्ती. आपणास मारी वाचविन. ही ओवी अत्यंत कठोर पण सूक्ष्म ओळ आहे. समर्थ म्हणतात, माणूस स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो. बाहेर कुणी त्याला नष्ट करत नाही, तर त्याच्या स्वतःच्या चुकीच्या सवयी, वासना, आळस आणि अज्ञान खाली खेचतात. मारी वाचविना म्हणजे तो स्वतःच स्वतःला मारतो आणि स्वतःला वाचवत नाही. म्हणजे जबाबदारी पूर्णपणे बाह्य जगावर न टाकता अंतर्मनावर येते. तो आत्महत्यारा. समर्थ इथे आत्महत्यारा शब्द केवळ शारीरिक आत्महत्येसाठी वापरत नाहीत, तर ते एक आध्यात्मिक अर्थ दर्शवतो. जो माणूस विवेकाने जगत नाही, जो स्वतःच्या अज्ञानात रमतो, जो कर्तव्य टाळतो, जो सतत अधोगतीकडे जातो, तो स्वतःच स्वतःच्या आत्माचा नाश करतो. म्हणजे खरा नाश शरीराचा नसतो, तर आत्म्याच्या उन्नतीचा असतो. समर्थ तिथे जागृतीचा इशारा ते देतात.
मानवजन्म हा मुक्तीचा मार्ग आहे, पण चुकीच्या जीवनशैलीमुळे तोच बंधन बनतो. समर्थ म्हणतात, फक्त मृत्यूने मुक्ती मिळत नाही. जोपर्यंत मन, कर्म आणि वासना शुद्ध होत नाही, तोपर्यंत जन्म-मृत्यूचा प्रवास चालू राहतो. जो माणूस स्वतःच्या अज्ञानामुळे स्वतःचं नुकसान करतो, तो खऱ्या अर्थाने स्वतःचा शत्रू ठरतो. प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित, या कारणे जन्म-मृत्यू केवी चुके. आता समर्थ येथे अत्यंत गहन आणि आत्मचिंतन करायला लावणारे विचार मांडतात. प्रतिजन्मी आत्मघात. आत्मघात म्हणजे स्वतःचा नाश. पण इथे फक्त शारीरिक अर्थाने नाही, समर्थ सांगतात, माणूस प्रत्येक जन्मात स्वतःच्या चुकीच्या सवयी, अज्ञान, वासना आणि आळसामुळे स्वतःचं नुकसान करत राहतो. तो बाहेर कुणालाही दोष देतो, पण प्रत्यक्षात त्याच्या अधोगतीचं मूळ कारण तो स्वतःचं मन असतं. प्रत्येक जन्मात जर माणूस विवेक न वापरता जगला, तर तो पुन्हा पुन्हा स्वतःच्या आत्मविकासाचा नाश करतो. कोणी करावे गणित? समर्थ तिथे एक गंभीर प्रश्न विचारतात. जर प्रत्येक माणूस ज- स्वतः स्वतःचं नुकसान करत असेल, तर हे सगळं मोजणार कोण? गणित म्हणजे हिशोब, परिणाम, कर्मफळ. समर्थ सांगतात, मानवाचे कर्म, विचार आणि कृती यांचा सूक्ष्म हिशोब अत्यंत खोल असतो. तो फक्त एका आयुष्यापुरता मर्यादित नसतो. पण सामान्य माणूस हे समजून घेत नाही, म्हणून तो निष्काळजीपणाने जगतो. या कारणे जन्ममृत्यू. येथे समर्थ जन्ममृत्यूच्या चक्राचं मूळ कारण स्पष्ट करतात. माणूस सतत जन्म घेतो आणि मरतो, पण हे चक्र बाह्य कारणांमुळे नाही, तर अंतर्गत अज्ञान आणि वासनामुळे चालू राहतं. जोपर्यंत मनात आसक्ती आहे, जोपर्यंत विवेक नाही, जोपर्यंत कर्म बंद आहे, तोपर्यंत जन्म-मृत्यू थांबत नाही. केवी चुके. समोर शेवटी एक अत्यंत कठोर प्रश्न विचारतात. हे जन्म-मृत्यूचे चक्र कसं सुटणार? उत्तर स्पष्ट आहे. जोपर्यंत माणूस स्वतःमध्ये बदल करत नाही, जोपर्यंत तो विवेक, आत्मज्ञान आणि शुद्ध आचरण स्वीकारत नाही, तोपर्यंत हे चक्र चालूच राहणार. समर्थ येथे आशा आणि इशारा दोन्ही देतात. कारण आशा म्हणजे कारण सुटका शक्य आहे. इशारा पण ती आपोआप होत नाही. मग समर्थांना काय सांगायचं आहे? तर माणूस प्रत्येक जन्मात स्वतःच्या अज्ञानामुळे स्वतःचं नुकसान करत राहतो. हा कर्मांचा हिशोब खोल आहे आणि त्याचा परिणाम जन्म-मृत्यूच्या चक्रात दिसतो. जोपर्यंत माणूस विवेक आणि आत्मजागृती स्वीकारत नाही, तोपर्यंत हे चक्र थांबत नाही. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. आता देव सकळ काही करीतो. समर्थ तिथे एक सामान्य पण चुकीचा समज दाखवतात. अनेक लोक म्हणतात, सगळं देवच करतो, आपलं काहीच नाही. म्हणजे यश, अपयश, सुख-दुःख सगळं देवाच्या इच्छेने होतं, अशी धारणा. ही धारणा ऐकायला भक्तिपूर्ण वाटते, पण त्यामध्ये एक प्रकारची निष्क्रियता आणि जबाबदारी टाळण्याची वृत्ती असते. समर्थ तिथे सांगतात, देव सर्वांचा आधार आहे, पण माणसाची कृती, विवेक आणि प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहेत. ऐसे प्राणी मात्र बोलतो. समर्थ म्हणतात, बहुतेक लोक विचार न करता हे वाक्य सहज बोलतात. जेव्हा काही घडतं, तेव्हा त्याला देवाची इच्छा म्हणणं सोपं वाटतं. पण हे बोलणं अनेकदा अनुभवाशिवाय आणि समजेशिवाय असतं. म्हणजे माणूस कारण शोधण्याऐवजी सर्व काही देवावर टाकून मोकळा होतो. त्याचे भेटीचा लाभ होतो. समर्थ तिथे अत्यंत सूक्ष्म अर्थ देतात. देवाची खरी भेट म्हणजे बाह्य चमत्कार नाही, तर अंतःकरणातील जागृती. जेव्हा माणूस विवेकाने जगतो, स्वतःच्या चुका ओळखतो आणि योग्य कर्म स्वीकारतो, तेव्हा त्याला देव भेटल्याचा अनुभव येतो. म्हणजे देव भेटणे अचानक घडतं असं नाही, तर त्या अंतर्गत परिवर्तनाचं फळ आहे. अकस्मात झाला. समर्थ म्हणतात, हा अनुभव अचानक वाटतो, पण प्रत्यक्ष तो तयारीचा परिणाम असतो. माणसाने पूर्वी केलेला विचार, साधना, विवेक आणि बदल हे सर्व एकत्र येऊन त्या क्षणी स्पष्टता निर्माण करतात. म्हणूनच तो अनुभव अचानक वाटतो, पण तो योगायोग नसतो. समर्थ म्हणतात, सगळं देवावर टाकून निष्क्रिय राहणं योग्य नाही. खरी देवभेट म्हणजे अंतःकरणातील जागृती, विवेक आणि आत्मपरिवर्तन. हीच अनुभवती अचानक वाटली तरी ती पूर्वसिद्धतेचा परिणाम असते. विवेकाच लाभ घडे, जेणे परमात्मा ठायी पडे, विवेक पाहता सापडे विवेकजनी. आता विवेकाच लाभ घडे. समर्थ या वेद सर्व साधनामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन कोणतं हे स्पष्ट करतात. ते सांगतात, मानवाला खरा लाभ म्हणजे बाह्य संपत्ती नाही, तर अंतःकरणातील जागृती आहे. हा लाभ विवेकातून मिळतो. विवेक म्हणजे फक्त बुद्धी नाही, तर बुद्धीवर प्रकाश टाकणारी समज. ज्यामुळे माणूस ओळखू शकतो काय तर काय शाश्वत आहे आणि काय क्षणिक, काय हिताचं आहे आणि काय अहिताचं, काय करावं आणि काय टाळावं. समर्थ तिथे सांगतात, ज्या क्षणी माणसात विवेक जागतो, त्या क्षणी त्याचं जीवन बदलायला सुरुवात होते. कारण अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ कारण आहे आणि विवेक हे त्या अज्ञानाचं निवारण आहे. जेणे परमात्मा ठायी पडे. ही ओळ अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक आहे. समर्थ म्हणतात, विवेक फक्त व्यवहारापुरता नाही, तर तो आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग आहे. जेव्हा विवेक परिपक्व होतो, तेव्हा माणूस बाह्य जगातील भ्रमातून बाहेर पडतो.
त्याला समजतं की सुख बाहेर नाही तर ते आत आहे. त्या अवस्थेला समर्थ परमात्मा ठायी पडे असे म्हणतात. म्हणजे मन शांत होतं, अहंकार कमी होतो, वासना विरघळतात आणि आत्म्याची खरी जाणीव होते. परमात्मा कुठे मिळत नाही, तो अनुभवात प्रकट होतो जेव्हा मन विवेकाने शुद्ध होतं. विवेक पाहता सापडे. समर्थ ते अत्यंत सूक्ष्म सत्य सांगतात. परमात्मा हा शोधायचा विषय नाही, तर तो ओळखायचा विषय आहे. जो माणसाकडे विवेक नाही, त्याला सगळं बाहेरचं दिसतं, पण आतलं सत्य दिसत नाही. पण जो विवेकी आहे, त्याला प्रत्येक अनुभवातून सत्य दिसू लागतं. दुःखातही शिकवण दिसते, सुखातही मर्यादा दिसते आणि प्रत्येक गोष्टीत एक व्यापक अर्थ दिसतो. म्हणूनच समर्थ सांगतात, विवेकाने पाहिले की सत्य आपोआप सापडतं. विवेकजनी समर्थ शेवटी समाजातल्या माणसाच्या दर्जा स्पष्ट करतात. विवेकजन म्हणजे असा माणूस जो फक्त बोलत नाही तर विचार करून जगतो. तो भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. तो परिस्थिती समजून कृती करतो. असा माणूस कोणावरही अंधविश्वास ठेवत नाही, पण संशयातही अडकत नाही. तो मध्यम मार्गाने संतुलित आणि जागरूक जीवन जगतो. समर्थ म्हणतात, खरा मानवी दर्जा विवेकातूनच निर्माण होतो. मग समर्थ शेवटी काय सांगतात? विवेक हा मानव जीवनातील सर्वात मोठा लाभ आहे. तोच अज्ञान दूर करतो, मन शुद्ध करतो आणि आत्मसाक्षात्काराकडे नेतो. जो विवेकाने जगतो, त्याला जीवनाचं खरं सत्य आणि शांतता अनुभवायला मिळते. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक. त्या अनेकास एक म्हणू नये की. देव पाहता आहे एक. समर्थ ते परमसत्य स्पष्ट सांगतात. देव म्हणजे एक चैतन्य, एकच सत्ता, एकच परमतत्व. तो सर्वत्र समान आहे, अविभाज्य आहे आणि सर्वांचा आधार आहे. समर्थ सांगतात, दृश्य जगात कितीही भिन्नता दिसली तरी त्यामागे एकच शक्ती कार्यरत आहे. जसं एका प्रकाशामुळे अनेक वस्तू दिसतात, पण प्रकाश एकच असतो, तसंच परमात्मा एक आहे. परंतु करीतो अनेक. इथे समर्थ सृष्टीच्या विविधतेचं रहस्य सांगतात. तो एकच देव अनेक रूपांमध्ये, अनेक जीवांमध्ये, अनेक घटनांमध्ये कार्य करतो. कोणी जन्म घेतो, कोणी मरतो, कोणी सुखी असतो, कोणी दुःखी असतो. ही विविधता दिसते. पण ही विविधता त्या एका चैतन्याच्या कार्यातूनच निर्माण होते. म्हणजे एकच शक्ती अनेक रूपांनी प्रगट होते. त्या अनेकास एक. समर्थ तिथे एक अत्यंत महत्त्वाचा बोध देतात. जे दिसतं ते अनेक आहे, पण त्यामागचं सत्य एकच आहे. माणसाची चूक येथेच होते. तो बाह्य विविधतेत अडकतो आणि एकत्व विसरतो. समर्थ सांगतात, ज्ञान म्हणजे अनेकतेत एकता पाहणं. जो माणूस फक्त भेद पाहतो, तो अज्ञानात राहतो. मनोनयिकी समर्थ शेवटी इशारा देतात. अनेकतेला एक मानणं किंवा एकत्वाला विसरून अनेकतेत अडकणं दोन्ही चुकीचं आहे. म्हणजे दिसणारं जग भिन्न आहे, पण त्याला अंतिम सत्य मानू नये. भेद हा व्यवहारासाठी आहे, पण सत्याच्या स्तरावर तो भेद नाही. समर्थ सांगतात, जेव्हा माणूस हे समजतो, तेव्हा त्याचं अज्ञान कमी होतं आणि विवेक जागृत होतो. समर्थ सांगतात, परमात्मा एकच आहे, पण तो अनेक रूपात कार्यरत आहे. जगातील विविधता दिसते, पण त्यामागे एकच सत्य आहे. जो या एकतत्वाला समजतो, तोच खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दिशेने जातो. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलती. आता देवाचे कर्तृत्व आणि देव समर्थ येथे अत्यंत सूक्ष्म आध्यात्मिक भेद स्पष्ट करतात. देव म्हणजे परमचैतन्य, सर्वत्र असलेली मूलभूत सत्ता. कर्तृत्व म्हणजे त्या देवाचे कार्य, म्हणजे सृष्टीतील घडामोडी, नियम, घटना आणि परिणाम. समर्थ सांगतात, देव फक्त एक कल्पना नाही, तर कार्य करणारी जागृत शक्ती आहे. पण त्याच वेळी हेही समजणं महत्त्वाचं आहे. देव आणि त्यांचं कार्य एकसारखं समजून चालणार नाही. कारण कार्य दिसतं, पण त्यामागचं तत्त्व सूक्ष्म असतं. कळला पाहिजे अभिप्राव. इथे अभिप्राव म्हणजे खरी अंतर्दृष्टी, मूळ, गर्भ, गाभा. समर्थ सांगतात, देवाबद्दल फक्त ऐकून किंवा बोलून उपयोग नाही, तर त्यामागचं सत्य समजलं पाहिजे. देव कसा कार्य करतो, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचा अनुभव कसा घ्यायचा, हे समजणं महत्त्वाचं आहे. ही समज फक्त बुद्धीने नाही, तर विवेक आणि अंतःकरणातून येते. कळल्याविना कित्येक जीव. समर्थ तिथे सामान्य माणसाची स्थिती दाखवतात. अनेक लोक देवाबद्दल बोलतात, धार्मिक चर्चा करतात, मत व्यक्त करतात, पण त्यांना प्रत्यक्ष सत्य समजलेलं नसतं. ज्ञानाशिवाय बोलणे हे फक्त अनुमान असतं. समर्थ सांगतात, समज नसताना मत बनवणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. उगीच बोलते. येथे समर्थ अत्यंत थेट सांगतात, जे लोक देव, धर्म आणि अध्यात्मांबद्दल अनुभवाशिवाय बोलतात, ते फक्त शब्दांचा खेळ करतात. त्यांचं बोलणं अंतःकरणातून आलेलं नसतं.
तर IQ माहिती किंवा कल्पनेवर आधारित असतं. समर्थ सांगतात, खरं ज्ञान शांतता आणतं, पण अज्ञान जास्त बोलायला लावतं. समर्थाने शेवटी काय सांगायचंय? देव आणि त्याचं कार्य खऱ्या अर्थाने आकलन होणं आवश्यक आहे. फक्त ऐकून किंवा बोलून ज्ञान मिळत नाही. जो अनुभवाशिवाय बोलतो तो अज्ञानात राहतो आणि जो समजून घेतो तो विवेकाकडे जातो. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढाया कारणे, तृप्ती लागे उपकारणे ऐसे झाले. आता उगेच बोलली मूर्खपणे. समर्थ येथे मानवी स्वभावातील एक महत्त्वाची कमतरता दाखवतात. काही लोक अनुभवाशिवाय समज न घेता फक्त ऐकीव गोष्टींवर किंवा अहंकारातून बोलतात. त्यांचं बोलणं विचारपूर्वक नसतं, तर केवळ प्रतिक्रिया स्वरूप असतं. समर्थ सांगतात, अशा बोलण्यामागे खरं ज्ञान नसतं, म्हणून ते मूर्खपणे ठरतं. येथे मूर्खपणा म्हणजे अपमान नाही, तर अज्ञानातून निर्माण झालेली अयोग्य अभिव्यक्ती. शहाणपणा वाढाया करणे. समर्थ इथे एक सूक्ष्म विरोधाभास दाखवतात. कधी-कधी माणसं चुकतो, अनुभव घेतो आणि त्या चुकांमधून शिकतो. त्या प्रक्रियेमुळे त्याचं शहाणपण वाढतं. म्हणजे प्रत्येक चुकीचं बोलणं किंवा वर्तन हे जर आत्मपरीक्षणासाठी वापरलं गेलं, तर ते ज्ञानात रूपांतर होऊ शकतं. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा माणूस स्वतःच्या चुका ओळखण्याची तयारी ठेवतो. तृप्ती लागे उपकारणे. समर्थ येथे मानवी ध्येय स्पष्ट करतात. प्रत्येक माणूस सुख, समाधान आणि तृप्ती शोधत असतो. पण बहुतेक वेळा तो बाह्य साधनांमध्ये तो तृप्ती शोधत असतो. पैसा, मान, भोग किंवा प्रतिष्ठा. मग समर्थांना काय सांगायचं आहे? खरी तृप्ती बाहेर मिळत नाही, तर ती अंतःकरणातून निर्माण होते. म्हणूनच योग्य मार्ग म्हणजे आत्मशुद्धी, विवेक आणि संयम. ऐसे झाले. समर्थ शेवटी एक निष्कर्ष देतात. माणसाचं जीवन अनेक चुका, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेतून घडतं. जर तो अज्ञानातून बाहेर पडला नाही, तर तो फक्त बोलत राहतो. जर त्याने आत्मपरीक्षण केलं, तर त्याचं बोलणं आणि जगणं दोन्ही सुधारतं. मग समर्थांना मुख्य संदेश काय द्यायचा आहे ह्या ओवीमधून? तर अज्ञानातून केलेले बोलणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. पण त्याच अनुभवातून शिकून माणूस शहाणपणाकडे जाऊ शकतो. खरी तृप्ती बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर अंतःकरणामधील विवेक आणि शांतीत आहे. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले. एरते बोलतची राहिले, करंटे जाण. आता जेही उदंड कष्ट केले. समर्थ येथे अत्यंत स्पष्ट जीवन सत्य सांगतात. जे लोक खरोखर जीवनात प्रगती करतात, ते फक्त इच्छा करत नाहीत, ते प्रचंड कष्ट करतात. उदंड कष्ट म्हणजे सतत, सातत्याने आणि नियमाने केलेले प्रयत्न. अशा माणसांचा प्रवास सोपा नसतो. थकवा, अपयश, अडथळे आणि संघर्षांचा सामना करावा लागतो त्यांना. पण ते थांबत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं, की कष्टाशिवाय कोणतेही यश मिळत नाही. ते भाग भोगून ठेले. ते भाग्य भोगून ठेले. समर्थ सांगतात, जे लोक कष्ट करतात, त्यांचं भाग्य आपोआप घडतं. इथे भाग्य म्हणजे नशिबावर अवलंबून राहणं नाही, तर स्वतःच्या प्रयत्नातून निर्माण झालेले यश. असे लोक फक्त स्वप्न पाहत नाहीत, तर ते स्वप्न वास्तवात उतरवतात. त्यांच्या मेहनतीमुळेच पुढे सुख, स्थैर्य आणि यश प्राप्त होतं. म्हणजे भाग्य हे तयार होतं, दिलं जात नाही. ते बोलतेची राहिले. येथे समर्थ एक मोठा फरक दाखवतात. दुसरा प्रकार म्हणजे असे लोक जे फक्त बोलतात. त्यांच्याकडे योजना नसतात, कल्पना असतात, इच्छा असतात, पण कृती नसते. ते नेहमी म्हणतात, मी हे करेन, ते करेन, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही. समर्थ सांगतात, फक्त बोलणं म्हणजे जीवन नाही. करंटे जन. समर्थ ते करंट हा शब्द वापरतात, म्हणजे निष्फळ प्रक्रिया किंवा प्रयत्न न करणारे लोक. असे लोक स्वतःचं जीवन घडवत नाहीत, तर परिस्थितीवर अवलंबून राहतात. ते कष्ट टाळतात, पण यशाची अपेक्षा ठेवतात. मग समोर सांगतात, अशा लोकांचं जीवन रिकामी राहतं, कारण त्यात कृतीचा अभाव असतो. समोर शेवटी सांगतात या ओवीमधून, खरं यश कष्ट, सातत्य आणि कृतीतून निर्माण होतं. फक्त बोलणारे लोक जीवनात पुढे जात नाहीत. जो माणूस प्रयत्न करतो, तोच आपलं भाग्य स्वतः घडवतो. करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण, भरल्याचे उत्तम लक्षण करंट्या सकळेना. आता करंट्याचे करंट लक्षण. समर्थ ते मानवी स्वभावातील अत्यंत सूक्ष्म पण कठोर सत्य उघडतात. करंटा म्हणजे निष्क्रिय, निष्फळ, प्रयत्न न करणारा आणि विवेक हरवलेला माणूस. अशा माणसाचं मुख्य लक्षण म्हणजे त्याच्याकडे क्षमता असून तो तिचा उपयोग करत नाही. तो सतत विलंब करतो, जबाबदारी टाळतो आणि स्वतःच्या परिस्थितीला दोष देतो. मग समोर सांगतात, करंटेपणा हा केवळ बाह्य आळस नाही, तर अंतःकरणातील अज्ञान आणि दुर्बलता आहे. समजून जाते विचक्षण. येथे समर्थ एक महत्त्वाचा विरोधाभास दाखवतात. विचक्षण म्हणजे शहाणा, अनुभव संपन्न आणि विवेक असलेला माणूस.
असा माणूस करंट्याचं वर्तन पाहून लगेच ओळखतो ही व्यक्ती कुठे चुकतो आहे. त्याला समजतं कोण माणूस प्रयत्नशील आहे आणि कोण फक्त दिखावा करतो आहे. म्हणजे शहाणा माणूस इतरांच्या वर्तनातून जीवनाचे नियम शिकतो. भरल्याचे उत्तम लक्षणं. समोर तेथे भरलेला माणूस म्हणजे काय आहे हे स्पष्ट करतात. भरलेला म्हणजे त्याच्या जीवनात ज्ञान, अनुभव, आत्मविश्वास आणि विवेक आहे. असा माणूस शांत असतो, स्थिर असतो आणि स्वतःच्या मार्गावर ठाम असतो. तो कमी बोलतो पण अधिक करतो. त्याच्या कृतीमधून त्याची परिपक्वता दिसते. समर सांगतात, हेच खऱ्या पूर्णत्वाचं लक्षण आहे. करंटा असं कळेना. समर शेवटी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण देतात. करंटा म्हणजे बाह्य गोष्टी पाहतो, पण त्यामागचं खोल सत्य समजून घेत नाही. त्याला भरलेपणा म्हणजे काय कळत नाही. तो बाह्य यश पाहतो, पण त्यामागची मेहनत, शिस्त आणि विवेक समजत नाही. म्हणून तो स्वतःही प्रगती करू शकत नाही. मग समर्थांना काय संदेश द्यायचा या ओळीमधून? करंट्यापणा हा अज्ञानाचा परिणाम आहे आणि तो माणसाला स्वतःचे खरे मूल्य समजून देत नाही. विवेकी माणूस अनुभवातून शिकतो, तर करंटा माणूस फक्त पाहतो पण समजत नाही. खरा भरलेला माणूस तोच, जो विवेक, शिस्त आणि कृतीने परिपूर्ण आहे. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैचे असेल शुद्धी, कुबुद्धी त्याची सुबुद्धी ऐसी वाटे. आता त्याची पैसावली कुबुद्धी. आता समर्थ ते मनुष्याच्या विचार प्रक्रियेमधील विकृती स्पष्ट करतात. जेव्हा माणसाची बुद्धी चुकीच्या दिशेने वळते, तेव्हा त्याच्या विचारांचा पाया चुकीचा तयार होतो. पैसावली म्हणजे वाढलेली, पसरलेली आणि दृढ झालेली अवस्था. म्हणजे जेव्हा कुबुद्धी म्हणजे चुकीची, स्वार्थी किंवा अज्ञानावर आधारित विचारसरणी माणसामध्ये घट्ट बसते, तेव्हा त्याचा संपूर्ण दृष्टिकोनच विकृत होतो. अशा परिस्थितीत माणूस सत्य पाहू शकत नाही, कारण त्याची दृष्टी चुकीच्या दिशेने तयार झालेली असते. तेथे कैची असेल शुद्धी. समर्थ तेथे महत्त्वाचा प्रश्न विचारतात. जिथे मनच आधीच कुबुद्धीने भरलेलं आहे, तिथे शुद्ध विचार कसे येणार? शुद्धी म्हणजे स्पष्टता, विवेक आणि निष्पक्ष समज. पण जेव्हा मन पूर्वग्रह, अहंकार आणि अज्ञानाने भरलेलं असतं, तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता हरवते. समर सांगतात, अशा मनात खरी समज निर्माण होणं कठीण आहे. कुबुद्धी त्याची सुबुद्धी. इथे समर्थ मानवी भ्रम उघड करतात. जेव्हा माणूस अज्ञानात राहतो, तेव्हा त्याला आपली चुकीची समजही योग्य वाटू लागते. म्हणजेच कुबुद्धीच त्याला सुबुद्धी वाटते. तो स्वतःच्या चुकीच्या विचारांना योग्य समजतो आणि त्यावर ठाम राहतो. हेच अज्ञानाचं सर्वात मोठं लक्षण आहे. चूक ओळखता न येणं. शेवटी समर्थ सांगतात, ऐसी वाटे. मग काय सांगतात शिष्य समर्थ? अशा माणसाला त्याचीच चुकीची समज खरी वाटते. तो स्वतःच्या प्रश्नांना, आपल्या विचारांना प्रश्न विचारत नाही. त्यामुळे तो स्वतःला बदलू शकत नाही आणि त्याच अज्ञानात अडकून राहतो. समर्थ ते सूचित करतात, खरी सुधारणा तेव्हा शक्य आहे, जेव्हा माणूस स्वतःच्या विचारांवर शंका घेण्याची क्षमता ठेवतो. मग शेवटी समर्थांना काय संदेश द्यायचा या ओळीमधून? जेव्हा कुबुद्धी दृढ होते, तेव्हा तीच माणसाला खरी वाटू लागते आणि विवेक हरवतो. अशा परिस्थितीत शुद्ध विचार निर्माण होणं कठीण होतं. खरं ज्ञान तेव्हाच येतं जेव्हा माणूस स्वतःच्या विचारांना तपासतो आणि विवेक जागृत ठेवतो. मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याची काय खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार. आता मनुष्य शुद्धीस सांडावे. समर्थ ते अत्यंत कठोर पण स्पष्ट बोध देतात. शुद्धी म्हणजे विवेक, सत्यबुद्धी, नैतिकता आणि अंतःकरणातील निर्मळता. जेव्हा माणूस हा शुद्धतेला सोडून देतो, तेव्हा त्याची दिशा बिघडते. तो स्वतःच्या हित-अहिताचा विचार करत नाही. नीती आणि तिचा फरक हरवतो आणि फक्त स्वार्थ किंवा आवेगावर जगू लागतो. समर्थ सांगतात, असा माणूस स्वतःच्या मूळ मानवतेपासून दूर जातो. त्याचे काय खरे मानावे? आता समर्थ इथे एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात. ज्या माणसाने शुद्धता आणि विवेक सोडला आहे, त्याच्या बोलण्यावर किंवा कृतीवर कितपत विश्वास ठेवता येईल? कारण सत्य हे केवळ शब्दात नसतं, ते आचरणात असतं. जर आचरणच अस्थिर असेल, तर त्याचं खरंपण टिकत नाही. म्हणजे अशा माणसाचं वर्तन विश्वासार्ह राहत नाही. जेथे विचाराच्या नावे. समर्थ तिथे समाजातील एक मोठं वास्तव दाखवतात. ज्या ठिकाणी विचार असायला हवं, तिथे फक्त नावापुरता विचार उरलेला असतो. म्हणजे लोक बोलतात की आम्ही विचार करतो, पण प्रत्यक्षात त्या विचारात खोलपणा, सत्य आणि विवेक नसतो. ते फक्त देखावा असतो. समर सांगतात, विचार म्हणजे फक्त मत नाही, तर सत्य समजून घेण्याची प्रक्रिया आहे. शून्याकार.
समोर शेवटी अत्यंत गूढ पण कठोर निष्कर्ष देतात. शून्याकार म्हणजे रिकामेपणा. जिथे शुद्धता नाही, जिथे सत्य नाही, जिथे खरा विचार नाही, तेथे अंतःकरण रिकामी होतं. बाहेरून माणूस जिवंत दिसतो, पण आतून तो अर्थहीन होतो. म्हणजे अशा अवस्थेत जीवनाचा गाभा हरवतो. मग समर्थ सांगतात, जेव्हा माणूस विवेक आणि शुद्धता सोडतो, तेव्हा त्याचं जीवन अर्थहीन आणि रिकामी होतं. फक्त नावापुरते विचार असून उपयोग नाही, तर त्यामागे सत्य आणि आचरण नसेल. खरं जीवन तेच आहे, जिथे शुद्ध विचार आणि विवेक यांचा संगम होतो. विचारे येहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्या नित्य विवेक पाहिला पाहिजे. आता विचारे यहलोक परलोक. आता समर्थ येथे विचार या शब्दाला अत्यंत व्यापक अर्थ देतात. विचार म्हणजे फक्त विचार करणे नाही, तर विवेकाने निर्णय घेणे, परिणाम समजून घेणे आणि योग्य अयोग्य ओळखणं. समर्थ सांगतात, जर माणूस विचारपूर्वक जगला तर त्याचे हे जगातील जीवन म्हणजे यहलोक आणि पुढील आध्यात्मिक अवस्था म्हणजे परलोक दोन्ही सुधारतात. म्हणजेच विचार हा फक्त वर्तमानपुरता मर्यादित नाही, तर तो जीवनाच्या दोन्ही स्तरांना दिशा देतो. विचारे हो तसे सार्थक. इथे समर्थ जीवनाचा मूलभूत नियम स्पष्ट करतात. सार्थक म्हणजे अर्थपूर्ण, यशस्वी आणि फलदायी जीवन. माणसाचे प्रयत्न, काम, संबंध आणि निर्णय हे सर्व जर विचारपूर्वक केले तर त्यांना योग्य परिणाम मिळतो. विचार नसलेले जीवन म्हणजे दिशाहीन प्रवास, जिथे कष्ट असतात पण परिणाम स्थिर राहत नाहीत. समर्थ सांगतात, सार्थकता ही नशिबातून नाही तर विवेकातून निर्माण होते. विचारे नित्या नित्य विवेक. आता समर्थ येथे सर्वात गहन तत्व स्पष्ट करतात. नित्य अनित्य म्हणजे काय? जे कायम टिकतं म्हणजे नित्य आणि जे क्षणभंगुर असतं म्हणजे अनित्य. विचाराने माणूस हे भेद ओळखू शकतो. काय शाश्वत आहे आणि काय तात्पुरतं, काय आत्मिक आहे आणि काय भौतिक, हे समजणं म्हणजे विवेक. समर्थ सांगतात, जो माणूस हा फरक समजतो तोच खऱ्या ज्ञानाच्या मार्गावर आहे. पाहिला पाहिजे. समोर शेवटी एक स्पष्ट आदेश देतात. हा विवेक फक्त ऐकायचा किंवा बोलायचा नाही, तर अनुभवायचा आणि आचरणात आणायचा आहे. प्रत्येक कृती करताना, प्रत्येक निर्णय घेताना माणसाने हा विचार जागृत ठेवला पाहिजे. समोर सांगतात, विवेक हा सततचा अभ्यास आहे, एकदाच मिळणारी गोष्ट नाहीये. मग शेवटी त्यांना काय संदेश द्यायचा या ओवीमधून? तर विचारपूर्वक जीवन जगल्यानेच हे जग आणि परलोक दोन्ही सार्थक होतात. विवेकाच्या आधारे नित्य आणि अनित्य यातील फरक समजून घेतला पाहिजे. खरं यश आणि खरं ज्ञान हे विचारामधूनच निर्माण होतं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपणनाम समास 7वा. आता या संपूर्ण समासाचा सार असा आहे की माणसाचा स्वभाव कसा असतो, तो कसा वागतो, कुठे चुकतो आणि कुठे सुधारणा शक्य आहे याचे निरीक्षण करून समर्थ आपल्या आत्मपरीक्षणाची दिशा देतात. हा समास फक्त इतरांचे वर्णन नाही तर स्वतःला ओळखण्याचा आरसा आहे. मग समर्थ सांगतात, माणसाचा स्वभाव समजून घेतल्याशिवाय आत्मसुधारणा होत नाही. विवेक, विचार आणि आत्मपरीक्षण हेच खऱ्या उन्नतीचे मार्ग आहेत. जय जय रघुवीर समर्थ.